आता ही सोन्याची अंगठी कशी तयार होते? हातामध्ये मी आधीपासून ठेवलेली आहे. उलटा हात केला आपल्याला वाटतं उलट्या हातामध्ये काहीच नाही. स्वाभाविकच हात उलटा असा फिरवत वर गेला तर आपली खात्री पटते की हातामध्ये काहीच नाही आहे. पण प्रत्यक्षामध्ये ही अंगठी अशी हातामध्ये दडवून ठेवता येते आणि मग ती काढून दाखवता येते. या पद्धतीच्या हातचलाख्या करून आपल्या देशामध्ये अनेक बाबा लोकांना फसवत असतात. काही नुसताच चमत्कारांचा ज्याला काय म्हणता असं वातावरण निर्माण करतात, खोटे नाडे चमत्कार कोठ्यांमधनं वर्णन करतात आणि मग लोक ते एक दुसऱ्याला सांगत हिंडतात आणि त्यातून मग चमत्कार करणारा तो संत या पद्धतीची कल्पना रूढ होते. त्यामुळे मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो, संत ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले होते काय? आणि याची उत्तरे गेले 30 वर्ष 29 वर्ष आम्ही लोकांना देतोय. संत ज्ञानेश्वरांचं सगळं साहित्य जसंच्या तसं उपलब्ध आहे असं मानलं जातं, जरी ते 750 वर्षापूर्वी होऊन गेलेले असले तरी. त्यांचे ज्ञानेश्वरी आहे, चांगदेव पासष्टी आहे, हरिपाठ आहे, इतरही साहित्य आहे. कशामध्येही या चमत्कारांचं वर्णन केलेलं नाही की त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले, भिंत चालवले किंवा पाठीवर मांडे भाजले. कोणत्याही चमत्काराचं त्यामध्ये वर्णन नाही. संत ज्ञानेश्वरांना आपण योगी मानतो आणि योग्यांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याची क्षमता असते असं मानलं जातं आणि ज्याला सिद्धी प्राप्त होते, देवप्राप्ती करता करता मधल्या टप्प्यामध्ये सिद्धी प्राप्त होते कोणत्याही प्रकारचे चमत्कार करता येतात अशी आपली मान्यता आहे. या पद्धतीची आपली आध्यात्मिक शिकवण आहे. हा योगी माणूस काय म्हणतो? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग याग म्हणजे योगासोबत चालणाऱ्या प्रक्रिया. योग याग विधी करून सुद्धा कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. ह्या खोट्या पदव्या आहेत, हा दंभ धर्म आहे असं स्पष्ट संत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलं. चमत्कार करण्याचं सामर्थ्य कोणामध्येही नाही असं त्यांना यातनं म्हणायचं आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला मंत्र या शक्तीवर प्रचंड विश्वास असतो. मंत्राने हे करता येतं ते करता येतं असं आपण बोलत असतो. पण मंत्रची वैरी मरे तर का बांधावी कट्यारी? मंत्रानं जर वैरी मेला असता तर आपल्या कट्यार तलवार बांधण्याची काय गरज होती शत्रू मारण्याकरता? या पद्धतीची ओवी संत ज्ञानेश्वर लिहितात. म्हणजे मंत्रशक्तीनं काही होत नाही. एवढंच नव्हे तर योगाच्या माध्यमातून कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही, कोणाला चमत्कार करता येत नाही, त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. केवळ या संतांचं काम चमत्कार विरोधी असं नाहीये. यांनी सगळ्यात मोठं महाराष्ट्राला जर योगदान दिलं असेल तर इथली वर्ण व्यवस्था खिळखिळी करण्याचं काम केलं, जाती व्यवस्था कमी करण्याचं किंवा मोडण्याचं काम केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले असून सुद्धा म्हणायचे, येथे कुळ जाती वर्ण, कुळ जात वर्ण आघवेची गा अकारण, हे सगळंच्या सगळं अकारण आहे. तर ही वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती समाज सुधारणेची परंपरा आहे, धर्म सुधारणेची परंपरा आहे, माणसाला माणसाच्या जवळ आणण्याची परंपरा आहे. विनोबा नेहमी असं म्हणायचे, संत कोण? जो माणसाला माणसांच्या जवळ आणतो, समाजाला 4 पावलं पुढे नेतो, तो खरा संत. या व्याख्येमध्ये बसणारे हे सगळेच्या सगळे संत आहे. आपण आता तुकाराम महाराजांचं पाहूया. खरं म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये संत एकनाथांनी सुद्धा अतिशय सुंदररित्या याबद्दल बोलले आहेत. देव खोटा नवस खोटा. देवही खोटा आहे आणि नवस बोलणारा किंवा सांगणारा देवही खोटा आहे. एका जनार्दनी पोटा, एका जनार्दनी रडती पोटा, या पद्धतीनं संत एकनाथ म्हणाले. किंवा संस्कृत वाणी देवे केली. संस्कृत प्रत्यक्ष देवाने निर्माण केली या पद्धतीची समजूत आहे. जर संस्कृत वाणी देवे केले तर प्राकृत काय चोरापासून झाली? जी आपली मराठी भाषा आहे ती काय चोरापासून झाली? या पद्धतीचा प्रश्न निर्माण करणारे संत एकनाथ सुद्धा ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते. तुकारामांनी तर यावर प्रचंड प्रहार केलेले आहेत. टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू. कलियुगी घरोघरी संत झाले फार, भीतीभरी पोटासाठी हिंडती दारोदार. तुका म्हणे लंड, लंड म्हणजे बदमाश, तुका म्हणे लंड त्याचे हाणुनी फोडा तोंड. इतक्या प्रखर शब्दांमध्ये संत तुकाराम बोललेले आहेत. ह्या सगळ्या संतांनी समाज प्रबोधन केलं. आता हे जे नवीन संत आहेत तथाकथित, तर तेही समाजकार्य करतात असं म्हटलं जातं. काय म्हणाला अगदी थोडक्यात सांगा, वेळ संपत आली. बेसिकली आता संत तुकाराम आहे किंवा सगळे यांनी चमत्कारांच्या विरुद्ध एवढे बोललेत किंवा संत तुकाराम सेंदराचे दैवत केले, नवस बोले तयासे, नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. या पद्धतीचं अभंग मार्गदर्शन त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि चमत्कार वगैरे सगळं खोटं आहे असं सांगितलं. आजच्या काळामधले सगळे संत एका बाजूने स्वतः आपल्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य असं सांगतात. आपल्यापैकी अनेक लोक असे मला
प्रश्न विचारतात सातत्याने की अनेक बाबा आहेत, कदाचित त्यांचा मार्ग खोटा असेल, ते लोकांना फसवत असतील, पण ते समाज प्रबोधनाचं एवढं मोठं काम करत आहेत की नाही. हे समाज प्रबोधनाचं काम करणं हे जर फार मोठं असेल, खोटेपणा करून म्हणजे असल्या पद्धतीचे खोटे चमत्कार, हातचलाखीचे प्रकार करून जर कोणी मोठं समाजकार्य करत असेल, हा सगळा पैसा या माध्यमातून गोळा होतो. मग मी म्हणेन हाजी मस्तान फार मोठा होता. हाजी मस्तान स्मगलिंग करायचं, स्मगलिंग केल्यानंतर आलेल्या पैशामधनं तो गरिबांची सेवा करायचा. मी त्याची मुलाखत घ्यायला मुंबईला आलो होतो, त्यावेळेस टॅक्सीवाल्याने मला 5 तास हिंडवलं, पण एक पैसा माझ्याकडनं घेतला नाही. आप तो हमारे भगवान को मिलने को आए हो, हाजी मस्तान के गेस्ट हो, आपसे क्या लेने का. म्हणजे वाईट काम करून जर कोणी समाजकार्य करत असेल तर त्याला जर आपण संत म्हणणार असू तर मला वाटतं मग हाजी मस्तानला सुद्धा संत म्हणावं लागेल. यातून खरंच लोकांनी धडा घेण्याची गरज आहे. आपण हे सर्व सांगण्यासाठी आज इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. IPL